मुख्यमंत्री फडणवीस आणि जयंत पाटलांचा एकाच विमानातून प्रवास। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या उपस्थितीत चर्चा। तिन्ही नेत्यांचा मुंबई ते कोल्हापूर असा एकत्र विमान प्रवास। पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेणार भेट। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात उद्या सकाळी 11 वाजता भेट। भेटीगाठींमुळे डिलिमिटेशन बिल पुन्हा सादर होणार असल्याची चर्चा। डिलिमिटेशन विरोधात आमचे 8 खासदार मतदान करतील। डिलिमिटेशन करू नका हे सांगण्यासाठी उद्याची मोदींची भेट। रोहित पवार यांचे विधान। डिलिमिटेशनवर हमी मिळाल्यास चर्चेला हरकत नाही, शशिकांत शिंदे यांचं भाष्य। मोदी शहांच्या दरबारात वारंवार कशासाठी? पवारांचे खासदार आणि मोदी भेटीवरून विजय वडेट्टीवार यांचा सवाल। सगळे महाविकास आघाडीत, तुम्ही मनातील शंका दूर करा, राऊतांची स्पष्टोक्ती। मोदींच्या भेटीमुळे काहींच्या पोटात दुखत असेल, आशिष शेलार यांची ही टीका। राज ठाकरे यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी। माणगावहून स्वतः गाडी चालवत राज ठाकरेंकडून रस्ते कामाचा घेण्यात आला आढावा। कंत्राटदार अधिकाऱ्यांना रस्ते कामावरून सुनावलं। समाज बांधवांसाठी कोणत्याही स्तरावरती जायला तयार। जीव घेणं उपोषण करू शकतो, तर कुणाचा जीव घ्यायलाही मागे पुढे बघणार नाही, जरांगेंचा इशारा। चर्चेतून मार्ग काढणार, उदय सामंत यांचं हे आश्वासन। मनोज जरांगेंना आभाळातून ज्ञान प्राप्त झालंय। लोकप्रियतेसाठी जरांगे कोणत्याही भाषेत बोलतात, धमक्या देतात। दाढी नसली तरी सरकार त्यांची दाढी कुरवाळेल, विजय वडेट्टीवार यांचा हा घणाघात। बारामतीमध्ये पुन्हा विमान दुर्घटना, तर कारवार एव्हिएशन एजन्सीचं प्रशिक्षण विमान कोसळलं। टेक ऑफ करत असताना विमान रनवेवरती घसरलं। सुदैवानं कुठली जीवितहानी झालेली नाही। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर हल्ला, दगड आणि चप्पल फेकल्याचा ममता बॅनर्जी यांचा आरोप। हल्लेखोरांना शोधून कारवाई करण्याचीही मागणी। भूकंपाच्या धक्क्यांनी नाशिक हादरलं। दिंडोरी, सुरगाणा, निफाड, त्र्यंबकेश्वरमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। अनेक घरांनाही गेले तडे।